नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये महिलांवरती अत्याचार झाल्याचं उघडकीस आलंय। महिला विनयभंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी 9 गुन्हे दाखल करण्यात आले। 6 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता एसआयटी कडून तपास पथक स्थापन करण्यात आलेलं आहे। नाशिक येथील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखवल्या प्रकरणी 9 गुन्हे दाखल। नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या महिलांवर कंपनीतील काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून विनयभंग, मानसिक छळ, लैंगिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखवल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। सदर प्रकरणी आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर पोलिसांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिलेली आहे। नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये महिलांवरती अत्याचार करण्यात आलाय। विनयभंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मुकुल, नाशिकमध्ये महिला अत्याचाराचा एक दुसरा प्रकार समोर आलाय। नामांकित कंपनीमध्ये आता हा सगळा प्रकार घडलाय, काय अपडेट्स आहेत आणि या प्रकरणी आता तपास कसा सुरू आहे? अतिशय गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे। 9 गुन्हे एकाच कंपनीमधल्या महिलांसोबत एक आर्थिक त्यांच्यासोबत जे अत्याचार करण्यात आलेले होते त्याविषयी दाखल करण्यात आलेले आहे आणि या प्रकरणी 6 जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे। आता त्यांना थोड्याच वेळामध्ये न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे, परंतु धार्मिक भावना दुखावणे, महिलांवर लैंगिक शोषण करून अत्याचार करणे, काही मुलींचा विनयभंग करणे, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे हे 9 गुन्हे आहेत। हे जे 9 गुन्हे आहेत त्यामध्ये एक गुन्हा हा पुरुषाने दाखल केलेला आहे, तर इतर 8 गुन्हे हे महिलांनी दाखल केलेले आहेत। त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आणि आता पुढचा तपास सुरू आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।